सकाळच्या 5 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो आणि मस्तपैकी माझी पण एक झोप झालेली आहे. हा आनंदी चेहरा कुठे चालला हे लवकरच तुम्हाला कळेल. हे समोर सरकार गाडी चालवतायत आणि माझी खूप जवळची मैत्रीण पण आली आहे. आमचं बाळ कसं बसलंय बघा. हे हे सिरी, हे सिरी. तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आमच्या धनीचं लग्न आहे, तर आम्ही चाललेलो आहोत. पहाटेच्या 5ला निघलोय घरातून. एवढ्या लवकर निघायची गरज नव्हती, पण म्हटलं अनोळखी ठिकाणी चाललो, सापडेल की नाही माहीत नाही. मी 6 जणी खूप जवळच्या मैत्रिणी, त्यातल्या 2 जणी राहिल्यात. तर त्यातल्या एकीचं लग्न आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना जवळपास सगळ्यांना लेकरं आहेत, ते आहेत. तर आता बघू, आता युनियनच म्हणायचं, जे येते ते येते, पण युनियनच म्हणायचं. कधी 2-4 वर्ष झाले असतील की नाही भेटून सगळ्यांना. 3-4 वर्ष झाली, ते पण लग्नातच. तर चला, उजाडलेला आहे दिवस, 8 वाजलेले आहेत. ही आमची तू इकडे बघ, इकडे. ही आमची डॉक्टर मैत्रीण. हा, नेक्स्ट नंबर हिचाच आहे. ती कालच माझ्याकडे आली, बीडला राहते, तर ती मुंबईला असते. गायनॅकच का ग? गायनॅक आहे, MD गायनॅक आहे. आणि आता नेक्स्ट नंबर अगं लागते ते. तर ती पण ऑल द वे मुंबईवरून आलेली लग्नासाठीच. आमचं असं असतं, मित्र कधी पण भेटू शकतात, पण साला मैत्रिणी फक्त लग्नातच भेटतात. कुणीच इतके एफर्ट्स पण घेत नाही की चला यार आता ट्रिप प्लॅन करू, भेटू, असं काहीच नाही. कारण की सगळ्या संसारात कशात ना कशात गुंतलेल्या असतात आणि लग्न झालं की बायका इतक्या गुंतून जातात की त्यांना म्हणजे सगळं जगच, बाकीचं सगळं बाजूला पडतं. तर हे असं असतं. तर ह्यापैकी लग्न असेल तरच आपण भेटतो, असं आहे ते. मी लग्नाला असं वाटतंय का आपण असंच लग्न अटेंड करू? बाई, वा 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 वा, छान आहे की राव, खरंच की. हा, बाबा कसा आलाय. नवरीच्या रूममध्ये गेलो तर ही आमच्या धनीची लिपापोती चालू होती. सॉरी, मेकअप खूप मारेल मला ती हा व्हिडिओ बघून. तर इतकी सुंदर दिसत होती ही नवरी बाई. कितीतरी दिवसाची प्रतीक्षा आज संपलीये आणि आमची मैत्रीण धनश्री ही नवरी झाली. वाव, खूप सुंदर मेकअप केला होता तिचा आणि खूपच सुंदर दिसत होती. एरवी जरा बरी दिसते. पण आज खूप सुंदर दिसत होती. तर हे असं आहे. आमचे डोळे भरून येत होते तिला असं पाहून, खरं तर. आणि जवळच्या मैत्रिणीचं लग्न म्हणजे ही गोष्टच खूप स्पेशल असते. म्हणजे एक काळजाजवळचं नातं असतं आणि आपण ते बरेच वर्ष झालं सांभाळलेलं असते. आणि ते असं आनंदीचे क्षण, त्या नात्याचे आनंदाचे क्षण पाहायला खूप भारी वाटतं. छान छान केलं मी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर दिसायली. इकडे बघ, एक फोटो त्याने शेवटचं हास, शेवटचं. परत काय, तू एक तर नवऱ्याला हसायचा चान्स देणार नाही, तर किंवा तू तरी हसणार नाहीस. ओ, लय मस्त झालंय अगं धनी, मस्त एक नंबर. इकडे बघ, मामी तुझी जावा की आमची ब्राईड तयार. का झाला म्हणा त्याला पायाला थोडं. खूप भूक लागली होती आणि धनीसाठी पण काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून तिथल्या एखाद्या खूप फेमस हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता आधी करून घेतला, पेटपूजा करून घेतली. म्हटलं तिकडं धनीची सप्तपदी उरकून जाईल तोपर्यंत आपण इथे तिच्यासाठी एखादी छानशी साडी आम्हाला घ्यायची होती. म्हणून खरं तर तिच्यासाठीच आम्ही बाहेर आलो होतो. तिला गिफ्ट म्हणून काय द्यावं म्हटलं
तर साडीसारखी सुंदर भेट ही जगात कुठलीच असू शकत नाही असं मला वाटतं. तर आम्ही खूप साऱ्या साड्या बघितल्या, तिच्यासाठी बघत होतो. म्हटलं तिला काय आवडेल, काय नाही हे सगळं. आणि यात पण आठवणीच जपून ठेवण्यासारख्या आहेत. साडीच्या रूपाने ती असं आयुष्यभर म्हणेल की हां, ही आमच्या मैत्रिणीने साडी गिफ्ट केलेली आहे. सगळे कागदपत्र बनते का? हो, हो. ते तर आहेच की. असे ट्रेडिशनलवाल्या. लय सुंदर दिसेल ही धनीला. असं हे पद हो ना, पलटा. ब्लाऊज तो ब्लाऊज पीस आहे का? असं पूर्ण साडी ऑर्डर हो, मस्त दिसेल हा. मला आवडली ही. मुनिया पैठ, मुनिया बॉर्डर, डबल मुनिया बॉर्डर आहे. ऑर्डर पहिल्या नजर पडलेली आणि हे मी अशी रेडी झालेली आहे. खरं तर कालच आम्ही MP वरून प्रवास करून आलेलो आहोत आणि आज अचानकच आम्हाला लग्नाला यावं लागलं. त्यामुळे मी खूप थकलेली होते, तरी पण मस्तपैकी रेडी झालो. ही साडी सरकारांनी मला गुढीपाडव्याला गिफ्ट केली होती. थोडाफार मेकअप आणि ही छानपैकी साडी, मॅचिंगच्या बांगड्या, झुमके ही असं आता धनीच्या लग्नासाठी मस्तपैकी आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि ह्या आमच्या 2 गोड गोड मैत्रिणी, दोघी पण डॉक्टर आहेत, खूप जवळच्या आहेत. आणि हे बापरे टचवूड. व्हिडिओ करते मला ब्लॉग नवरी बाय. हे आमची नवरी आहे आणि कूल नवरी आहे. सकाळपासून झाले एक सप्ताह आम्ही गायब होतो. 1 मिनिट. शुभेच्छा. या आपल्या या शुभेच्छा जाऊ दे. थोडस रडायचंय, एवढंच बाकी. राहू दे. तर ही माझी बेस्टेस्ट फ्रेंड. आम्ही जवळपास 15 वर्ष झालं सोबत आहोत. सोबतीनेच आई पण झालो 2 महिन्याच्या फरकाने. तर आयुष्यात कित्येक चढउतार आले गेले, आनंदी क्षण आले, दुःखाचे क्षण आले, या सगळ्यामध्ये ही सोबत आहे. काही हो, चांगलं हो, वाईट हो, पहिला फोन हा तिला असतो. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या नंतर कुणाला प्रायोरिटी देते तर मी हिलाच प्रायोरिटी देते. ही माझ्या सगळ्यात काळजाजवळची व्यक्ती आहे. आय लव्ह यू सो मच. आणि हा आमचा ग्रुप यात तिघीजणी मिसिंग आहेत. तर आज आमची ही नवरीबाई किती आनंदी दिसते बापरे. आणि आम्ही पण खूप हॅप्पी आहोत, खूप हॅप्पी आहोत. खरं तर अजून तिघीजणींना आम्ही खूप मिस करतो, पण त्यांची कमी आम्ही भरून काढतोय तसं. तर टचवूड, अशा क्षणांना कधीच नजर लागू नये आणि मैत्रिणीही अशाच असतात. किती छान दिसतोय बाबा. मॅचिंग झालंय तिला बॅग. माऊ आहेत का? सेम सेम कलर झालं, सेम सेम. पण मला हॉस्टेलवर भेटलेली ती मैत्रीण आठवते, जी फार सॉफ्ट, साध्या स्वभावाची, सुंदर दिसत होती. अजूनही ती तशीच आहे. आज तिचं लग्न.
आणि आमच्या सगळ्यांचे इथे डोळे भरून आले होते आणि खूप वाट बघत होतो तिच्या लग्नाची. एक अतिशय मनाने हळवी, सुंदर मन असलेली व्यक्ती म्हणजे आमची धनश्री. आम्ही तिला लाडाने धनी म्हणतो. तर धनश्री, तुला तुझ्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप सुखात राहा. तू जशी आहेस, इनोसंट, साधी, सुंदर, स्वच्छ मनाची, प्रेमळ, अगदी तू तशीच राहावी. तुला तुझ्या नवऱ्याने खूप जपावं. तुझं लग्नाचं आयुष्य खूप सुंदर असावं. जशी आहेस तशीच राहा. अशा आम्हा सगळ्यांकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. सगळेजण तुझ्यावर खूप 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 जीव लावतात आणि शुभेच्छा. राधा धनीचा आणि प्रतीचा लग्न रक्षात राहील इतकं गरम झालेलं आहे. अयो माझी बाई बघा कच्ची खाती म्हणा मावडी. कच्ची खाती मावडी, कच्ची खाती. काय खायचे तुला? बघ की इकडे काय खायचे? काय खायचे? अजून 2-4 मिनिट. अयो इही काय खायचे तुला? काय खायचे? काय खायचे म्हणा? कसं दिसतंय बागेत फिरायला आल्यासारखं, पण आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडच्या एका लग्नाला आलो. अयो कसले मेकअप केलेलं माझं तोंड. काय दिसायला नाही काय चांगला तर मेकअप दिसायला. हे नको टाकू, आम्ही खूप काळेल आता सांगते बरं का मी. आणि असा व्हिडिओ नको टाकू की मी म्हणते की मी काय परत सांगते तुला. अगं ब्लॅक इज न्यू ब्युटी. मी कोणालाच विचारत नाही टाकायच्या आधी. या माझ्या प्राणप्रिय मैत्रिणी आणि त्या आता त्यांच्या घरी चालले. आल्याच चालू केलं होतं आम्ही तर. नीट राहा ग बाई. ते खूप गाणं परत करूया का? छान दिसत होतीस मस्त एकदम. दोघं पण सारखे दिसत आहेत. बाय. नीट राहा, काळजी घे, जास्त त्रास देऊ नको. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक तुम्हाला जीजू. आज मन आनंदित होतं आणि तसंच भरून पण गेलं होतं. मी खूप रडले कारमध्ये बसल्या बसल्या. मला खूप इमोशनल पण वाटत होतं, खूप आनंदी पण वाटत होतं आणि अशाच मनाने आम्ही परतीच्या वाटेला लागलो. म्हटलं चला आता आपल्याला घरी जायचं आहे. आणि जाता जाता तुळजापूर लागत होतं, तर म्हटलं आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे जाऊयात. तर हे आहे तुळजापूर. जवळपास 7 वर्षापूर्वी म्हणजे माझं लग्न झाल्या झाल्या आम्ही तुळजापूरला आलो होतो. त्यानंतर आज इथे येण्याचा योग आला. म्हटलं देवीचं दर्शन घेऊन पुढे जाऊयात. आणि मी आधी पण सांगितलं होतं की देवीच्या मनात असल्याशिवाय ते आपल्याला दर्शन देत नाही आणि तसंच काहीसं आज घडलं. ते म्हणजे देवीनं आम्हाला खूप वेळ दर्शन दिलं, खूप वेळ. तर मंदिराच्या बाहेर आल्या आल्या असं मन समाधानाने भरून गेलं होतं, कारण की चक्क 10 ते 15 मिनिट आम्ही गाभाऱ्यात होतो. चला जाऊ, चला 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 चला. बस झालं. नको 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 नको. डोळे धुले. घरी जाताना आम्हाला खूप सारा पाऊस लागला, कुठे कुठे गारा पण पडल्या. बाहेर एकदम थंड वातावरण होतं आणि मन पण एकदम शांत झालं होतं. तर जाता जाता आम्ही आमच्या मैत्रिणीला बीडच्या बसमध्ये बसवून दिलं. ती पण तिच्या घरी गेली आणि आम्ही आमच्या घराच्या वाटेवर निघालो, ते पण एकदम शांत मनाने. आहा, आमचं बाळ खूप थकलं बाबा. आम्ही खूप चिल्लत बाबा. आमची जुपीच नाही झाली. खूप छान दर्शन झालं. लग्नात पण तसं दर्शन झालं. म्हणजे मला अजून आठवतच नाही देवीला मी इतकं जवळून खूप जास्त असं मनापासून. आणि आपण उज्जैनला पण उज्जैनचं पण दर्शन तसंच झालं आणि देवीचं पण आज दर्शन तसं. बापरे, खूप भारी वाटत होतं. आणि दरवेळेस ऐक ना, एक असतं दरवेळेस आपले म्हणजे नेहमी हात जोडले की आपल्याला फक्त राधा बद्दलच आपण मागतो.
म्हणजे आधी तरी आपण म्हणत असो की अरे हे ते, आता आपल्या आयुष्यात दुसरं एमच नाही. आपण हात जोडले तरी माझं बाळ नीट राहू दे, आणि माझं बाळ असं, माझं बाळ तसं, बस. असं आपण कधी हे चांगलं होऊ दे, पैसे मिळू दे, मोठं होऊ दे, आम्ही असं अजिबातच नाही. लय बाबा लय छान दर्शन झालं. चला तर मग आज माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न झालंय. अयो हा, चला तर मग माऊचं लग्न झालं. आम्ही तुळजापूरला देवीचं दर्शन पण घेऊन आलो. खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. म्हणजे अगदी देवीला आम्ही जवळपास 10 ते 15 मिनिट गाभाऱ्यात होतो आणि देवीला असं एकटक मी तर पाहत होते डोळे भरून. आणि ह्या गोष्टीच खूप सुंदर आहेत रे बापरे. आणि त्यात माझ्या मैत्रिणीचं लग्न, तिच्यापासून लांब जाताना मी खूप रडले मला खूप. आणि फायनली आता एकच मैत्रीण राहिली आहे जवळची, तिचं लग्न झालं की झालं. चला तर मग आता ब्लॉगची सांगता करतो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. खूप थकलोय. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि शमदनी राहा. गेला